हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज खूपच मुसळधार पाऊस पडतोय आणि आजचा दिवस आहे बाप्पाच्या विसर्जनाचा. कदाचित पावसालाही असं वाटत होतं की बाप्पाचं विसर्जन होऊ नये, पण गेल्या काही दिवसांपासून घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण आता बाप्पा जाणार आणि पुन्हा घर शांत होणार, सुनं सुनं होणार. आणि ना यावर्षी खूपच पाऊस पडतोय, म्हणजे अगदी पहिल्या दिवस. आणि आजच्या ब्लॉग मधला सर्वात भावनिक क्षण म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन. गेल्या काही दिवसांपासून आपण बाप्पाला मनोभावे पूजा केली, आरत्या केल्या आणि खूप आनंद साजरा केला. संपूर्ण घरामध्ये बाप्पाच्या आगमनाने जी सकारात्मकता ऊर्जा निर्माण झाली होती ती आता आठवणीच्या रूपात आपल्या कायम सोबतच राहणार आहे. विसर्जन म्हणजे शेवट नव्हे, तर बाप्पाचं पुढच्या वर्षी लवकर या जल्लोषात दिलेली. आज बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस आणि निरोप देताना म्हणजे माझी आजी नेहमी म्हणायची, बाप्पा प्रवासाला निघाला ना की त्याला शिदोरी द्यावी. म्हणून मी मोदकांमधून त्यांच्याप्रती आपलं प्रेम, श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करतो. मी इथे मोदक बनवते, जे की बाप्पाला मी आता त्यांच्या सोबत देणार आहे. खूप छानही वाटत होतं मोदक करताना, पण थोडं मन उदासही होतं की आता बाप्पाची सेवा करता येणार नाहीये. आपण तसंही बाप्पाची नेहमी गणपती बाप्पाची सेवा करतोच, पण या गणपती बाप्पाच्या या दिवसामध्ये जे आपण सेवा करतो ते दिवस खूपच वेगळे असतात, खूप छान असतात. मोदक तर आपण नेहमीच करतो, पण या दिवसामध्ये जे आपण मोदक करतो ना ते खूप मनाला समाधान देऊन जातं. आणि इथे बघा, आम्ही गणपती बाप्पाचे निघाणार होते आणि आम्ही इथे सर्वजण आरती करतोय आणि हे दिवस आता आठवणीतले दिवस म्हणून राहणार आहे. ही सर्वजण छान अशी आरती झाली आमच्या घरी आणि जिथे आमची गौराई असते, म्हणजे जिथे आमचं मूळ घर आहे, तिथेही आम्ही आरती केली. आणि आरती झाल्यानंतर गौराईची किंवा गणपतीची आमच्या हातून जी काही सेवा केली आहे ती मान्य करून घे, आणि चूक झाली असेल तर माफ कर, सगळ्यांना वर्षभर सुखात ठेव, अशी गणपती बाप्पा आणि गौराईला विनंती केली आणि सर्वांनी नमस्कार केला आणि पुढच्या वर्षी लवकर या असं गणपती बाप्पाला आवाहन केलं. नेहमीच जाणवतं खरी ताकद ही आपल्या कुटुंबात आहे. काही दिवसांपासून सगळे एकत्र आलो, हसलो, बोललो, आठवणी तयार झाल्या. कुटुंबासोबतचा प्रत्येक क्षण हा अनमोल असतो. खरंच खूप छान वाटत होतं. आणि आता गणपती बाप्पांची निघण्याची वेळ झालेली आहे आणि आम्ही गणपती बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन निघालेलो आहोत. खूप छान वाटत होतं, पण थोडं दुःखही वाटत होतं, कारण आता गणपती बाप्पाची पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागणार, गणपती बाप्पा येण्याची, गणपती बाप्पांच्या सेवेची. आणि इथे बघा, फॅमिली मधल्या सगळ्या मुलींनी एकत्र ट्युनिंग केलं होतं, छान वाटत होतं, एन्जॉय ती लोक छान जल्लोषामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन केलं आणि आम्ही घरी आलो. आणि सगळ्या भाऊ बहिणींची इथे रील्स चालू झाले, इथे लोक ती रील्स करत होते एक आठवण म्हणून. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.